गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना वंदन करते. जयश्रीताईंनाही वंदन करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 8वा, समास 4था, सूक्ष्म पंचभूते. मागच्या समासाचा अभ्यास केला तेव्हा मागच्या समासात 66व्या ओवीत मूळ माया गुणातीत म्हणजे गुणांच्या पलीकडे असताना त्यातून पंचभूते कशी निर्माण झाली असा प्रश्न श्रोत्याने विचारला होता. आता या श्रोत्याच्या प्रश्नाला समर्थ उत्तर देत आहेत. मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ वृत्ती करावी निवळ निमिष एक श्रीराम. की तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मी देत आहे, पण त्यासाठी काही वेळ अंतःकरण एकाग्र करावे असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. कारण अंतःकरण वृत्ती शांत असल्याशिवाय कोणी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी चंचल अंतःकरण असेल तर ते ग्रहण करू शकत नाही. आपण लहान मुलांना अभ्यास करताना म्हणतो ना की तुझे पूर्ण लक्ष अभ्यासावर ठेव, इकडं तिकडं तू भरकटू देऊ नको. कारण मन इकडे तिकडे जर भरकटत असेल तर केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, समजत नाही. अगदी तसेच समर्थ आपल्याला अंतःकरण वृत्ती एकाग्र करायला सांगत आहे. कारण परमार्थाचा मुख्य हेतू ब्रह्म सत्य जगन्मिथ्या आहे आणि ते समजावून घेऊन तसा निश्चय करण्यासाठी ही पंचमहाभूते माईक असलेली ती समजून घेतल्याशिवाय मिथ्यत्वाचा निश्चय होणार नाही. म्हणून आधी मिथ्या उभारावे व नंतर टाकावे म्हणजेच अनुभव येईल. मग अनुभव येण्यासाठी अंतःकरण वृत्ती एकाग्र करूनच समर्थांचे विचार ऐकावे लागतील. ब्रह्मी मूळ माया झाली तिच्या पोटा माया आली मग ते गुणा प्रसवली म्हणून गुणक्षोभिनी श्रीराम. पुढे तिजपासाव कोण सत्व रज तमो गुण तमो गुणापासून निर्माण झाली पंचभूते श्रीराम. ऐसी भूते उद्भवली पुढे तत्वे विस्तारली एवं तमो गुणापासून झाली पंचमहाभूते श्रीराम. मूळ माया गुणापरती तेथे भूते कैसी होती ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा श्रीराम. की ब्रह्माच्या ठिकाणी आपल्याला सृष्टीचा क्रम माहिती आहे की आधी ब्रह्म, मग मूळ माया, मग गुणमाया आणि मग जडमाया. तर मग ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया निर्माण झाली, तिच्यापासून त्रिगुणात्मक माया निर्माण झाली. सुरुवातीला हे गुण साम्य अवस्थेत होते म्हणून त्या मायेला गुणक्षोभिनी म्हणतात. तिचा जेव्हा क्षोभ झाला तेव्हा गुणक्षोभिनीपासून सत्व रज तम हे गुण उत्पन्न झाले. त्यातील तमोगुणापासून पंचभूते निर्माण झाली.
या महाभूतांची निर्मिती झाल्यानंतर त्यांचा सूक्ष्मभूते, पंचीकरण, स्थूलभूते असा विस्तार झाला. म्हणजे मूळ मायेत त्रिगुण नसताना त्यातील तमापासून भूते उत्पन्न कशी झाली या शंकेचे उत्तर आपल्याला मिळाले. सूक्ष्मदृष्टीचे कौतुक, मूळ माया पंचभूतिक, श्रोती विमळ विवेक केला पाहिजे श्रीराम. आधी भूते ती जाणावी, रूपे कैसी ओळखावी, मग ती शोधून पहावी सूक्ष्मदृष्टी श्रीराम. ओळखी नाही अंतरी, ती ओळखावी कोणे परी, म्हणून भूतांची ओळखी चतुरी, नावेक परिसावी श्रीराम. की मूळ मायेमध्ये सूक्ष्म महाभूते समाविष्ट असतात. हे कळण्यासाठी मात्र दृष्टी सूक्ष्म करणे आवश्यक आहे. मग सूक्ष्म विचार करावा लागतो आणि स्वच्छ मनाने त्याचा विवेक करावा लागतो. या महाभूतांचे त्यासाठी गुण काय आहेत, त्यांची लक्षणे काय आहेत हे जाणून घ्यावे आणि त्यानंतर सूक्ष्म विचाराने त्यांचा मूळ मायेमध्ये शोध घ्यावा. या महाभूतांच्या गुणांचे ज्ञान नसल्याने त्याची ओळख पटण्यासाठी चतुर साधकाने ते ज्ञान पुरेसा वेळ देऊन मिळवावे. वेळ देऊन मिळवावे यासाठीच की प्रापंचिक लोकांना फार सवय असते की माझ्याजवळ वेळ नाही, अभ्यास करायचा आहे, ग्रंथ वाचायचा आहे म्हटलं की माझ्याजवळ वेळ नाही असं ते नेहमी सांगत असतात. कारण प्रपंचासाठी वेळ असतो पण आपल्याला परमार्थासाठी वेळ द्यावासा वाटत नाही. कारण सर्वस्वी वेळ नाही हे खरं कारणच नसते. की वेळ नाही हा एक बहाणा असतो आणि वेळ नाही म्हणजे आपण प्रपंचासाठी काढतोच ना वेळ. मग प्रपंचासाठी जर वेळ काढू शकतो तर मग परमार्थासाठी का काढू शकत नाही. म्हणून इथं आपल्याला त्यांनी सांगितलं की हे ज्ञान तुम्ही पुरेसा वेळ देऊन ऐकावे. आता इथून पुढे समर्थ आपल्याला या महाभूतांचे गुण आणि लक्षणे सांगणार आहेत. जे जे जड आणि कठीण ते ते पृथ्वीचे लक्षण, मृदू आणि ओलेपण तितुके आप श्रीराम. जे जे उष्ण आणि सतेज ते ते जाणावे पैतेज, आता वायो ही सहज निरुपिजेल श्रीराम. चैतन्य आणि चंचळ तो हा वायोची केवळ, शून्य आकाश निश्चळ आकाश जाणावे श्रीराम. की ही पंचमहाभूते म्हणजे आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी या प्रत्येक महाभूतांना गुण आणि त्यांची काही लक्षणे असतात. तर समजा आकाश हे महाभूत आहे तर मग आकाशाचा गुण शब्द आहे आणि त्या आकाशाचं लक्षण म्हणजे आकाश पोकळ आणि शांत असते. वायूचा गुण स्पर्श आहे कारण वायू आपल्याला स्पर्शाने समजतो, जाणवतो आणि म्हणजेच त्याचं लक्षण कोणतं आहे मग हालचाल आणि अस्थिरता हे वायूचं लक्षण आहे. तेज या महाभूताचा गुण रूप आहे आणि उष्णता व चमकदारपणा हे त्याचं लक्षण आहे. तसेच आप म्हणजे पाणी त्याचा गुण रस हा आहे आणि त्याचं लक्षण मऊपणा आणि ओलेपणा आहे. पृथ्वीचा गुण गंध आहे आणि पृथ्वीचं लक्षण वजन आणि टणकपणा आहे. ऐसी पंचमहाभूते ओळखी धरावी संकेते, आता ऐकी पाच भूते सावध ऐका श्रीराम. की ह्याप्रमाणे पंचमहाभूतांची मुख्य लक्षणे लक्षात घेऊन त्यांचे परस्परातील मिश्रण कसे असते ते एकाग्रतेने ऐका. जे त्रिगुणाहुनी पर त्याचा सूक्ष्म विचार, या लागी अति तत्पर होनी ऐका श्रीराम. की पंचीकरण त्रिगुणाच्या निर्मितीपूर्वीच झाले असल्याने त्याचा विचार फार सूक्ष्मतेने करावा लागतो. तो अति तत्परतेने ऐका असं समर्थ आपल्याला सांगत आहे. पण एक लक्षात ठेवायचं की पंचीकरणाची प्रक्रिया कृत्रिम असून शास्त्रकारांनी ती समजवण्यासाठी स्वीकारलेली आहे. या पंचीकरणाचा आपण अभ्यास आता थोडक्यात करणार आहोत कारण दशक 17 समास 7 मध्ये दशक 17व्या मध्ये हा विचार पुन्हा सविस्तरपणे येणार आहे.
पण आता 15व्या ओवीत श्रोत्यांनी प्रश्न विचारला आहे. सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी, तेची आधी परिसावी, येथे धारणा धरावी, श्रोते जनी श्रीराम. ही सूक्ष्म आकाशात पृथ्वी कशा प्रकारे असते ते मला प्रथम सांगा. आता त्याचं उत्तर म्हणजे सगळ्या पंचमहाभूतांमध्ये एक मुख्य तत्व असते आणि त्यामध्ये चारही तत्वसुद्धा, इतर महाभूतसुद्धा मिसळलेली असतात. मग आता आपण आधी आकाश या तत्वाचा, आकाश या पंचमहाभूताचा विचार करूयात. आकाश म्हणजे अवकाश शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे जडत्व जाण, तेची पृथ्वी श्रीराम. आकाश स्वये आहे मृद, तेची आप स्वतः सिद्ध, आता तेज तेही विशद, करुण दाऊ श्रीराम. अज्ञाने भासला भास, तोची तेजाचा प्रकाश, आता वायो सावकाश, साकल्य सांगो श्रीराम. वायू आकाशा नाही भेद, आकाशा इतुका असे स्तब्ध, तथापि आकाशी जो निरोध, तोची वायो श्रीराम. आकाशी आकाश मिसळले, हे तो न लगे की बोलिले, येणे प्रकारे निरोपिले, आकाश पंचभूत श्रीराम. की आकाश, आपण आता आकाश या पंचमहाभूतापैकी आकाश महाभूताचा विचार करत आहोत. आकाशाचा शब्द हा गुण आहे आणि पोकळी व शांत हे त्याचं लक्षण आहे. मग आता मुख्य आकाश आहे, त्यामध्ये इतर राहिलेल्या 4 महाभूत म्हणजे वायू, तेज, आप आणि पृथ्वी याचाही त्या आकाशामध्ये समावेश झालेला आहे. तर मग वायू हे तत्व त्या आकाशात कसं काम करते? त्या आकाशामध्ये वारा वाहत असतो. त्या वाऱ्याचा सुई सुई असा जो आवाज असतो तो आकाशाचा गुण वायूत असतो. म्हणजे वायूत आकाशाचा जो गुण उतरला आहे, म्हणजेच वायूचा अभेद आहे असं म्हटल्या जाते. आकाशात जी हालचाल दिसते ती वायूमुळे दिसते. आपल्याला ढग इकडून तिकडे जाताना दिसतात ना आकाशातले, तर ते वायूमुळे आपल्याला ते इकडून तिकडे जातात आहे असा भास होत असतो. तेज म्हणजे अग्नी. अग्नी म्हणजे जेव्हा अग्नीच्या ज्वाला उंच उंच जातात तेव्हा त्या अग्नीमधून भुक भुक असा आवाज येतो. हा आकाशाचा गुण तेजात आलेला असतो. आकाश निळे दिसते तेव्हा तेजाचं रूप हा गुण आकाशात दिसतो. आप, पाण्याचा खळखळ असा आवाज येतो. आपण समुद्राजवळ जात असताना आपल्याला त्या लाटांचा आवाज येतो बघा ऐकू, तर तो आवाज आकाशाचा गुण असतो. म्हणजे पाण्याचा मऊपणा आकाशात आलेला असतो आणि आकाश तर आकाशात असतेच. आता वायूचाही विचार आपण याच पद्धतीने करूया, कारण वायूचा मुख्य गुण स्पर्श आहे व त्याचं लक्षण म्हणजे हालचाल आणि अस्थिरता आहे. तर मग आकाशामध्ये वायू तर असणारच आहे, कारण हे वायू तत्वाचाच विचार करतो आहे. आकाश पण असणार, कारण आकाश सर्व व्यापक असल्यामुळे सर्व महाभूते त्या आकाशातच व्यापून असतात, म्हणून आकाश पण त्यात आहेच. मग तेज, तर उन्हाळ्यात जेव्हा आपण बाहेर गरम हवा आहे असं म्हणतो तेव्हा त्या वाऱ्यात तेज असल्यामुळे आपल्याला गरम हवा आहे असं स्पर्शाने लक्षात येते. म्हणजे वाऱ्यामध्ये तेज आहेच, म्हणून तेजाचा उष्णता गुण वायूत आहे असं म्हटलं जातं. आप, पाण्याचा थंडपणा स्पर्शाने आपल्याला समजतो. वाऱ्याची झुळूक जेव्हा येते तेव्हा थंड हवा आली की आपण म्हणतो की किती थंड हवा आहे. म्हणजेच या वाऱ्यात आपचा ओलेपणा म्हणजे थंड हा स्पर्श आपल्या लक्षात येतो, म्हणून आप हा थंडपणा वायूमध्ये असतो. पृथ्वी वाऱ्याच्या शक्तीमुळे मोठी मोठी झाडे उन्मळून पडतात. वाऱ्याची स्वतःची शक्ती व पृथ्वीच्या कठीणता त्यात असल्यामुळे त्याचे महाभयानक रूप दृश्य कधी कधी आपल्याला पाहायला मिळते. म्हणून पृथ्वीचा कठीणपणा सुद्धा वायूमध्ये दिसतो. आता जसा आपण आकाश आणि वायू या पंचमहाभूतांचा विचार केला आणि त्या महाभूतांमध्ये इतर महाभूत कसे असतात हाच विचार तेज, आप, पृथ्वी याचा देखील करायचा आहे.
आणि दासबोधामध्ये हे सगळे तक्ते दिलेले आहेत. ते तक्ते सगळ्यांनी अभ्यासावेत, म्हणजे त्याचा जास्त उलगडा होईल. पण हे तक्ते अभ्यासत असताना सुद्धा साधकाने लक्षात ठेवायचे आहे की प्रत्येक महाभूताला स्वतंत्र गुण असला तरी ती स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाही. त्यांच्यामध्ये इतर गुण म्हणजे महाभूते एकत्रित होतात तेव्हाच ते कार्य करू शकतात. त्यालाच पंचीकरण म्हणतात. आणि पंचीकरण झाल्यानंतरच सगळं कार्य म्हणजे सृष्टीचं जे कार्य आपल्याला दिसते आहे ते सगळं पंचीकरणानंतर झालेली प्रक्रिया आहे. म्हणून 38व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत, आता असो पृथ्वी अंत, दाविला भूतांचा संकेत, एकभूती पंचभूत तेही निरोपिले श्रीराम. की असं हे एकमेकांमध्ये कसे मिसळलेले आहेत हे तर आता तुम्हाला सांगितले, पण या पंचीकरणामध्ये कशा पद्धतीने ते गुण एकमेकात कशा पद्धतीने मिसळतात हे इथं सांगितले आहे. की समजा आकाश तत्वाचा जर आपण विचार केला तर आकाश हे पंचमहाभूतातलं मुख्य पंचमहाभूत आहे आणि ते आकाश तत्व अर्ध आहे आणि उरलेल्या अर्ध्या भागामध्ये एक अष्टमांश असे इतर पंचमहाभूत मिसळलेली असतात. हाच विचार या 38व्या ओळीमध्ये समर्थांनी सांगितला आहे. म्हणजे आकाशात 1/3 भाग आकाशाचा आणि उरलेले सगळे 1/8 भागात उरलेले अर्धे चारी पण म्हणजे वायू, तेज, आप हे सगळे मिसळलेले असतात. परी हे आहाच पाहता नातुडे, बळेची पोटी संदेह पडे, भ्रांती रूपे अहंता चढे, अकस्मात श्रीराम. की हे पंचीकरण वरवर जर उथळ दृष्टीने पाहिले तर ते लक्षात येत नाही. न कळताच पाहण्याचा प्रयत्न केला तर कित्येक प्रकारच्या शंका निर्माण होतात आणि भ्रम निर्माण होतो. त्यामुळे हे सर्व खोटे आहे असा अहंकारी निर्णय सुद्धा होऊन जातो. म्हणून पुढच्या ओव्यांमध्ये ते सांगतात आहे की सूक्ष्म दृष्टीने पाहता वायोची वाटे तत्वता, सूक्ष्म वायो शोधू जाता, पंचभूते दिसती श्रीराम. एवं पंचभूती कपवन, तेची मूळ माया जाण, माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूती क श्रीराम. भूते गुण मेळवीचे, त्यासी अष्टदा बोलीचे, पंचभूती क जाणीजे, अष्टदा प्रकृती श्रीराम. की सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर पृथ्वीपासून वायूपर्यंत स्थूल महाभूते नीट कळून वायूची सूक्ष्मता बुद्धीत ठसते. ती सूक्ष्मता कळल्यावर अन्य महाभूतांची सूक्ष्मता पण कळू लागते. कारण वायूची सूक्ष्मता का आधी लक्षात घेतली आहे? कारण वायू हा प्राणरूपाने शरीरात व सर्व सृष्टीत व्यापून असतो. सूक्ष्म महाभूतांचे पंचीकरण झालेला हा वायूच मूळ माया म्हणजे व्यक्त झालेली माया व 3 सूक्ष्म गुण मूळतः पंचभौतिकच आहेत. म्हणजे पंचभूत व त्रिगुण मिळून अष्टदा प्रकृती निर्माण झालेली आहे. म्हणून पंचमहाभूते जड आहेत. जे जे जड असते ते अज्ञान असते. म्हणून जड पदार्थ इकडे तिकडे स्वतःहून जात येत नाही. मायेमुळे त्याचे अस्तित्व आहे असं वाटते. कारण माया सतत प्रवाह रूपाने वाहत असते. की ज्याप्रमाणे वायू सतत वाहत असतो त्याचप्रमाणे ही माया प्रवाह रूपाने सतत वाहत असते. ती माया म्हणूनच परिवर्तनशील पण आहे. पण तिला प्रवाहित होण्याची शक्ती ब्रह्माकडून मिळते. मायेला जी सत्ता म्हणजे आहेपणा व स्फूर्ती म्हणजे चेतन मिळते ती परब्रह्माची असते. सृष्टीतील सर्व चेतन व अचेतन तत्वात हीच शक्ती असते. ही माया त्या सत्तेशिवाय काहीच करू शकत नाही. कारण ती मुळात जड आहे. तरीही ती आपल्या गुणांनी त्या परब्रह्माला झाकते अशी तिची किमया आहे. शोधूनी पाहिल्या विण, संदेह धरणे मूर्खपण, याची पाहावी ओळखण, सूक्ष्मदृष्टी श्रीराम. की स्वतःच्या दृष्टीला सूक्ष्मत्व देऊन हा विषय समजून न घेता
संशय जर घेत राहिला तर हा मूर्खपणाच ठरेल. म्हणून सूक्ष्म दृष्टीने पंचीकरण समजूनच घ्यावे लागते. गुणापासून भूते पावली स्पष्ट दशेते, जडत्वा येऊनी समजते तत्वे झाली श्रीराम. पुढे तत्व विवंचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना, बोलिली असे ते जना, प्रगटची आहे श्रीराम. की तमोगुणापासून पंचमहाभूते व्यक्त झाली आणि ती स्पष्ट दिसायला लागली. म्हणजे गुणमायेपासून जडमाया प्रगट झाली व त्यांना स्पष्टता आली. म्हणजे मूळमाया व गुणमाया अव्यक्त स्थितीत असतात तेव्हा त्या अपंचीकृत असतात, म्हणजे त्या व्यक्त झालेल्या नसतात. पण गुणांपासून म्हणजे मूळमाया, गुणमाया, नंतर जडमाया आहे. म्हणजे गुणमायापासून प्रगट झालेली जडमाया मात्र डोळ्यांना स्पष्ट दिसते व पुढे त्या 5 महाभूतापासून झालेली पिंड ब्रह्मांड रचना सर्वांना, तुम्हाला, मला, सगळ्यांना स्पष्ट रूपाने दिसते. हा भूतकर्दम बोलिला, सूक्ष्म संकेते दाविला, ब्रह्मगोळा उभारला तत्पूर्वी श्रीराम. या ब्रह्मांडा पैलकडील गोष्टी, जय झाली नवती सृष्टी, मूळ माया सूक्ष्मदृष्टी ओळखावी श्रीराम. की पंचमहाभूतांचे झालेले हे मिश्रण सूक्ष्मदृष्टीने कसे पाहावे हे आतापर्यंत सांगून झाले. म्हणून स्थूल ब्रह्मांड तयार होण्यापूर्वी सूक्ष्म मिश्रण झाले. मग हे अवाढव्य ब्रह्मांड निर्माण होण्यापूर्वी जेव्हा सृष्टी रचना झाली नव्हती तेव्हा असलेली मूळ माया सूक्ष्म विचाराने जाणून घ्यावी. मग आता पुढे त्यांनी 48 ते 52 ओव्यांमध्ये ही जी मूळ माया आहे, पलीकडे मूळ माया आहे आणि अलीकडे व्यक्त झालेली माया आहे. तर ही व्यक्त झालेली माया हा अलीकडचा विचार आहे. तर तो अलीकडचा विचार कुठला हे सांगण्यासाठी 48 ते 52 ओव्या समर्थांनी सांगितल्या आहेत. सप्त कंचकू प्रचंड, झाले नव्हते ब्रह्मांड, माये अविद्येचे बंड, एलीकडे श्रीराम. ब्रह्मा विष्णू महेश्वर हा एलीकडील विचार, पृथ्वी मेरू सप्त सागर, एलीकडे श्रीराम. नाना लोक नाना स्थाने, चंद्र सूर्य तारांगणे, सप्तद्वीपे 14 भुवने, एलीकडे श्रीराम. शेषकुर्म सप्त पाताळ, 21 स्वर्ग अष्ट दिक्पाळ, 33 कोटी देव सकळ, एलीकडे श्रीराम. 12 आदित्य 11 रुद्र, नवनाग सप्त ऋषेश्वर, नाना देवांचे अवतार, एलीकडे श्रीराम. की सप्तकंचकू प्रचंड, सप्तकंचकू म्हणजे पंचमहाभूते, अहंकार व महत्त्व अशा सातांचा मिळून झालेला ब्रह्मांडासारखा जो मोठा गोल आहे तो पण अलीकडचाच आहे. सप्तद्वीप म्हणजे 7 बेटे, 14 भुवने म्हणजे अतल वितल ही जी 7 प्रकारची भुवने आहेत, ती पाताळ ही सगळी 7 पाताळे ही 14 भुवने, नंतर 21 स्वर्ग, अष्टदिक्पाळ म्हणजे प्रत्येक ज्या दिशा आहेत 8 त्या प्रत्येक 8 दिशांना त्यांचा अधिपती असतो. असे हे अष्टदिक्पाळ म्हणजे जसं आपण म्हणतो यमाची दक्षिण दिशा आहे, इंद्राची पूर्व आहे, तर अशा या 8 दिशांचे अधिपती असलेले अष्टदिक्पाळ, 33 कोटी देव, 8 वसु, 12 आदित्य, 11 रुद्र हे 33 कोटींमधले देवदेवता आहेत. नंतर 12 आदित्य, 11 रुद्र, नवनाग, सप्त ऋषी म्हणजे कश्यप, अत्री हे सगळे सप्त ऋषी, ह्या सगळ्यांचा हा विस्तार सगळा अलीकडचा आहे. मेघ मनु चक्रवर्ती, नाना जीवांची उत्पत्ती, आता असो सांगो किती विस्तार हा श्रीराम. की आत्ता आपण ज्या सगळ्या वरच्या ओव्यांचा अभ्यास केला त्या आणि त्याशिवाय ढग, सूर्य, मनु, चक्रवर्ती राजे, लक्षावधी जीव इत्यादी सर्व विस्तार मूळ मायेनंतरचा आहे, तो किती सांगावा. सकळ विस्तारांचे मूळ, ते मूळ मायाच केवळ, मागा निरोविली सकळ पंचभौतिक श्रीराम. की सर्व दृश्य जगाचा प्रचंड पसारा मूळ पायेपासूनच निर्माण झाला. ती 5 भौतिक आहे
असा आपण आधीच विचार केलेला आहे आणि प्रत्येक समासामध्ये हा विचार आपण जवळपास करतोच. सूक्ष्मभूते जे बोलिले तेची पुढे जडत्वा आली, ते सकळही बोलिले पुढिले समासे श्रीराम. की मूळची ही सूक्ष्म असलेली पंचमहाभूतेच पुढे व्यक्त स्वरूपाला आली, त्याचा अभ्यास मात्र पुढच्या समासात करणार आहोत. पंचभूते पृथकाकारे पुढे निरूपिली विस्तारे, ओळखी कारणे अत्यांदरे श्रोती श्रवण करावी श्रीराम. की वेगवेगळ्या प्रकाराने व्यक्त झालेली ही महाभूतांचा पुढच्या समासामध्ये सविस्तर सांगणार आहेत समर्थ आपल्याला. त्याचे ज्ञान होण्यासाठी श्रोत्यांनी ती अगत्यपूर्वक ऐकावीत. पंचभूतिक ब्रह्मगोळ जेणे कळे हा प्रांजळ, दृश्य सांडून केवळ वस्तूच पाविजे श्रीराम. म्हणून साधकाने या अनंत विश्वात जे जे आहे ते सर्व पंचमहाभूतांच्या मिश्रणापासून बनलेले आहे व असे अनंत विश्व मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे एवढा निश्चय करून घ्यावा. हाच हेतू हा पंचमहाभूतांचा विस्तार सांगण्यामध्ये आहे. म्हणून हा विस्तार समजून तर घ्यायचा आहे, पण त्यात फारसा खोल विचारात शिरण्याची आवश्यकता नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, देह पंचभूत मेळावा शेखी जाईल पंचत्वा, ते वेळी केला की दिवसावा शिणू आपुला श्रीराम. की हे शरीर व जग पंचमहाभूतांचा समुदाय आहे व ते दोन्हीही शेवटी पंचमहाभूतात विलीन होणार आहे. अशा परिस्थितीत या देहाने या जगात म्हणजे त्या देहाला जे आपण सत्य समजतो आहे, जगाला सत्य समजतो आहे आणि कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीत अडकून पडलेलो आहे, या सगळ्या भ्रांतींमध्ये पडून अडकल्यामुळे केवळ शीनच करून घेतला आहे असं समजावं. मग या जगात असा शीन करून न घेता या ब्रह्माच्या अधिष्ठानावर हा ब्रह्मांडाचा विस्तार स्पष्ट दिसतो कळतो. तो विस्तार विवेकपूर्वक विचारपूर्वक दूर करून त्याच्या सत्तेवर ही मूळ माया प्रगट झाली त्या ब्रह्माशी अनुसंधान ठेवून राहावे व ते ब्रह्म मी आहे असा अनुभव घ्यावा. महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे, कैसे दृश्य हे सांडावे जाणून या श्रीराम. की देवळात प्रवेश करण्यापूर्वी महाद्वार ओलांडून आत जावे लागते, त्याशिवाय देवळातील देवाचे दर्शन होत नाही. अगदी त्याचप्रमाणे दृश्य जगताचे महाद्वार ओलांडल्याशिवाय आतील पलीकडे असलेले आत्मदर्शन होत नाही. आता गणपतीचे दिवस आले आहेत. आपण गणपती पाहण्यासाठी जातो तेव्हा अनेक कमानी असतात आणि त्या सगळ्या एका कमानीतून दुसरी कमान असं मागे टाकत जेव्हा आपण आतपर्यंत जातो तेव्हा आतल्या गणपतीचं दर्शन होते. असे लहानपणापासून आपण पाहत आलेलो आहे गणपतीचं दर्शन घेताना. मग आपल्यालाही दृश्य जगत मागे सारून स्वसंवेद ब्रह्माचा अनुभव घ्यावा लागेल. दृश्य जगताचे 5 भौतिक मिथ्यत्व लक्षात घेऊन सत्य ब्रह्म पाहावे लागते. त्यासाठी आपण छोटीशी एक प्रक्रिया पाहूयात. की आपल्या शरीराचा देहाचा सर्व कारभार अंतःकरण करत असते आणि अंतःकरण म्हणजे मन बुद्धी चित्त व अहंकार आहे. अहंकार पृथ्वी आहे, चित्त आप, मन वायू व बुद्धी तेज आहे. मग या ठिकाणी आपल्यालाही मनात सतत चांगले अथवा वाईट विचार आपल्या मनात सुरू असतात. मन चंचल म्हणजे वायू तत्वाचे असल्यामुळे ते स्थिर राहत नाही. मनाने घेतलेला निर्णय बुद्धीपर्यंत जातो, मग बुद्धी तो निर्णय घेते, चित्त त्यावर विचार करायला लागते. या सगळ्या विचारांच्या ठिकाणी मी हा अहंकार तर सतत जागृतच असतो. म्हणून जोपर्यंत मनाधिकांचा व्यापार सुरू असतात तोपर्यंत ते दृश्य जगतातच रमते. ज्या क्षणी मनाधिकांचे व्यापार थांबतील त्या क्षणी ती महाभूतेही मागे पडतील व अंतःकरण चित्त चतुष्ट ज्याच्या सत्तेवर कार्य करते तो आत्मा प्रगट होईल व त्याचा अनुभव येईल.
अशा रीतीने अंतःकरणाचे महाद्वार ओलांडून गेले असता आत्मदर्शन होते. म्हणून दृश्याच्या पोटी आहे पंचभूतांची दाटी, एकपणे पडिली मिठी दृश्य पंचभूता श्रीराम. की हे सर्व दृश्य जगत पंचमहाभूतांनीच व्यापले आहे. म्हणजे स्थूल पंचमहाभूते बेमालूमपणे एकत्र होऊन या ब्रह्मांडाला जणू काय मिठी घालून बसले आहेत. एवं पंचभूतांचे ची दृश्य सृष्टी रचली सावकाश, श्रोती करुणी अवकाश, श्रवण करावे श्रीराम. म्हणून अशा रीतीने व्यक्त झालेल्या पंचमहाभूतांनी या दृश्य सृष्टीची क्रमाने रचना झाली आहे. श्रोत्यांनी ती ऐकण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. म्हणून पुढच्या समासामध्ये आपल्याला समर्थ सूक्ष्म स्थूळ पंचमहाभूते स्वरूपाकाश भेदोनाम हा समास सांगणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ.